महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या। 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे। विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक कसं असेल तर 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। 30 ऑक्टोबरला उमेदवाराच्या अर्जाची छाननी केली जाईल। 4 ऑक्टोबरला अर्ज मागे घेता येणार आहे। 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे। आज निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे। निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील। लोकसभा असो की विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, प्रत्येक वेळी आपण आचारसंहिता हा शब्द ऐकलाच असाल, परंतु आचारसंहिता नेमकी काय प्रक्रिया आहे, यात काय होतं आणि एखादा पक्ष दुसऱ्या पक्षावर आचारसंहिता उल्लंघनाचे आरोप करतो। लोकसभा असो किंवा विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, प्रत्येक वेळी आपण आचारसंहिता हा शब्द ऐकलाच असाल, परंतु आचारसंहिता नेमकी काय प्रक्रिया आहे, यात काय होतं आणि एखादा पक्ष दुसऱ्या पक्षावर आचारसंहिता उल्लंघनाचे आरोप का करतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती। आता अगदी सोप्या शब्दात सांगतो, आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असतं तर निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात, जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात। निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं। एखाद्या उमेदवारानं याचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो। उमेदवाराच्या विरोधात FIR दाखल केला जाऊ शकतो। त्याला निवडणूक लढवण्यास प्रतिबंधित केलं जाऊ शकतं। दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो। निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जात असते। सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात। ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत असतात। पण या आचारसंहितेची सुरुवात झाली कशी, तुम्हाला माहिती आहे? 1960 साली केरळ राज्याच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान पहिली आचारसंहिता लागली होती। राजकीय पक्षांनी एकमेकांशी चर्चा करून नियम बनवले आणि सहमतीने ही आचारसंहिता तयार केली गेली। यानंतर 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर झालेल्या 1967च्या लोकसभा आणि त्यापुढील सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागू होऊ लागली। पुढे नवनवीन नियमही त्यात ॲड केले गेले। आश्चर्य वाटेल, पण अतिशय काटेकोरपणे पाळली जावी अशी ही आचारसंहिता खरं तर कुठल्याही कायद्याचा भाग नाहीये। तरीही यातले काही नियम हे IPC कलमांच्या आधारावर लागू करण्यात येतात। त्यानुसार जर आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर कायदेशीर शिक्षाही केली जाते। यामुळे हे लक्षात ठेवा की आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणते नियम पाळावे लागतात। आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन सरकारी घोषणा करता येत नाही। कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही। सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल। धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही। मंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करता येत नाही। कुठल्याही मंत्र्यास प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा इतर वस्तूंचा वापर करता येत नाही। मतदान केंद्रावर विनाकारण गर्दी जमवता येत नाही। उमेदवार राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्व परवानगी घेणं अत्यावश्यक असतं। सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर प्रचारासाठी करता येत नाही। राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमांच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणं आवश्यक असतं। कुठल्याही व्यक्तीकडे 50,000पेक्षा अधिक रोकड किंवा 10,000 रुपयांपेक्षा अधिकचं गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते। या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही। अत्यावश्यक झाल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत। शिवाय जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई असते। मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात। प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते। आणि हो, नेत्यांनी आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हेही लक्षात ठेवावं की मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देऊन घाबरवणं, बोगस मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीनं प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं, यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी असते। त्यामुळे असं काही करू नका। आता आजपासून लागू झालेली आचारसंहिता ही मतदानापर्यंत लागू राहील। त्यामुळे हे नियम अगदी काटेकोरपणे पाळा आणि विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।